विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अपूर्णच आहे। डेडलाईन संपलेली आहे, जून उजाडलेला आहे। चौपदरीकरणाचं काम अपूर्ण राहिल्यानं कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन हवेतच विरलेलं आहे। गडकरींच्या 31 डिसेंबरच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल कोकणवासियांनी उपस्थित केलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा कोकण दौऱ्यामध्ये केली होती। मुंबई गोवा महामार्गावरील कामाची सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। पाहूयात। मी आता मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणमधल्या वाशिष्ठी पुलाला जोडून चिपळूण शहरातून जाणाऱ्या पुलावर उभा आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी या पुलाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे। मोठ्या प्रमाणात अजून काम बाकी आहे। आपण जर बघितलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात डेडलाईन्स दिल्या होत्या, मात्र त्या पाळल्या गेलेल्या नाहीत। काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी कोकणात आले होते, त्यावेळी त्यांनी 31 मे 2026 ची डेडलाईन दिली होती। परंतु आपण या ठिकाणी कामाची वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की अजूनही मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी बाकी आहे। चिपळूण शहरातून जाणारा हा उड्डाण पूल जवळपास 1.25 किलोमीटरचा आहे आणि 96 पिलर्स आहेत आणि या पुलाचं काम अजूनही बाकी आहे। त्याचप्रमाणे माणगाव मधील बायपास असेल किंवा लांजा असेल, राजापूर असेल, येथील जर आपण पूल बघितले तर पुलांची कामं रखडलेत। काही ठिकाणी संगमेश्वर सारख्या भागात रस्त्याची कामंही रखडलेली आहेत। त्यामुळे नितीन गडकरी यांनी 31 मे ची दिलेली जी डेडलाईन आहे ती कुठेतरी अ, हवेत विरल्याचं आपल्याला दिसत आहे। पुन्हा एकदा नितीन गडकरींची डेडलाईन चुकलेली आहे। आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम 31 मे पूर्वी पूर्ण होईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं होतं, मात्र हे आश्वासन हवेत विरलेलं आहे। पुन्हा एकदा नितीन गडकरी नवीन डेडलाईन देतील का, हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय येत्या पावसाळ्यात गणेशोत्सवात महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, एवढं मात्र नक्की। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।